हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल आर्मी वाईफ क्रेझी लाईफ। तर आज सोमवार आहे आणि मी ठरवलेलं आहे की पशुपती व्रत करायचं। तर माझा आज पशुपती व्रतचा पहिला दिवस आहे। तर त्यासाठी मी सकाळी उठून लवकर रेडी झाली, सगळं घरचं आवरलं आणि लाईट गेलेली आहे। मागे पूजा पण झालेली आहे माझी। लाईट गेली त्याच्यामुळे अंधार दिसत असेल तुम्हाला, बघा मागे। आणि आता सगळं रेडी झाले मी आणि युएनला पण रेडी केले। युवी से हाय। आणि थंडी आहे त्याच्यामुळे याला स्वेटर वगैरे घालून दिलं मी। सकाळची वेळ त्याच्यामुळे एकदम थंड थंड वातावरण आहे। आणि इकडे मी सगळं पूजेचं काढून घेतलेलं आहे बघा। आणि दूध बनवण्यासाठी माझ्याकडे नेमकंच दही नव्हतं, माझं लक्ष नाही राहिलं दहीसाठी। तर पहिले आता मी सगळं पंचामृतचं सगळं सामान घेतलेलं आहे, पण त्यात फक्त दही टाकायचं राहिलेलं आहे। तर पहिले कॉम्प्लेक्सला जाऊन दही घेते आणि त्यानंतर मंदिरात जाते तिथूनच। तर चला मी तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करते की मी पूजा कशी करणार आहे वगैरे। तर व्हिडिओ नक्की पहा। तर बघा इथे निघालेलो आहो आम्ही। युवेनला सायकलवर बसवलं मी आणि पिशवीमध्ये सगळं सामान टाकून घेतलेलं। ताट घेऊनच जायचं होतं मला खरं तर, पण मला जायचं आहे दही आणायला पहिले कॉम्प्लेक्सला, त्याच्यामुळे ते ताट घेऊन तिथं जाणं योग्य नाही वाटत होतं मला। म्हणून मी सगळं सामान डब्यांमध्ये भरलं आणि ताट वगैरे घेऊन घेतलं पिशवीमध्ये टाकून। आणि मग मंदिर थोडं दूर आहे, एकदम पण दूर नाही आहे पण बऱ्यापैकी दूर आहे क्वार्टरपासनं, आणि कॉम्प्लेक्सपासून जवळ आहे। त्याच्यामुळे म्हटलं की बॅगमध्ये भरून घ्यावं आणि मंदिरात जाऊन मग ताट काढेल मी। युवी बघा, युवी मागे वळून हाय कर, हाय करतो युवी। आणि बघा मी पुढे चाललो आहे आता। बघा इथे घेतलेला आहे मी, दही घेतलेला आहे। आणि युवेन तू काय खातो आहे? युवेनने घेतला आहे लॉलीपॉप। आणि आता आम्ही निघालेला आहो। तर कॉम्प्लेक्स इकडे जवळच होतं, इथून आता मंदिरपासून जवळ आहे। तर आता हे बघा लेडीज येऊन राहिलेल्या मंदिरातून आणि इकडे आहे मंदिर। तर आता आम्ही चाललो आहे मंदिरमध्ये, तर बघत राहा। बघा किती रेती माती आहे सगळी। राजस्थानमध्ये तुम्हाला माहीतच आहे किती माती आहे। आणि इकडचे क्वार्टर बघा या साईडचे अशा पद्धतीचे आहे। आतून खूप छान आहे, हे सुद्धा मी बघितलेले आहे, एका फ्रेंडचा आहे माझ्या असं यातलं क्वार्टर। झाडं बघा जसे आपल्या महाराष्ट्रात असतात ना, बाबुळीचे, निंबाचे, हेच झाड आहे इकडे। हे बघा समोरचं जे दिसत आहे हेच मंदिर आहे। आणि सोमवार असल्यामुळे गर्दी आहे बायांची, लेडीज आहेत भरपूर इथे। हे बघा आलं मंदिर। आणि इथे पाणी ठेवलेलं आहे पाय वगैरे धुवायला। पाय वगैरे धुतले, आता पूजा वगैरे करते मी आणि भेटूया। जे जे कर, हां जे जे करतो युवी। हां हंबा हंबा, हो लॉलीपॉप खाऊन जे जे चालू आहे। आणि इकडे बघा आज सोमवार असल्यामुळे मंदिरात बरीच गर्दी। तर इथे खूप साऱ्या लेडीजनी पूजा केली, त्याच्यामुळे हे सगळं भरून गेलं होतं। तर इथे माझ्यासारखाच एक लेट आला होता ताई, तर दोघी मिळून आम्ही इथलं पहिले स्वच्छ केलं आणि मग पूजा केली। तर व्हिडिओ धरायला कोणी होतं नाही, त्यामुळे मी पूजा करताना व्हिडिओ नाही बनवला, पण त्या ताईंनी थोडं शेवटी पकडला माझा व्हिडिओ। तर पूजा वगैरे झालेली आहे युवेनची, मी युवेनला पाया वगैरे लागायला लावत आहे। आणि युवीला देवाचं म्हटलं की काही सांगावं नाही लागत, व्यवस्थित पाया लागतो तो, त्याला स्वतःलाच खूप आवड आहे पहिलेपासूनच, असं काही वेगळं सांगायची गरज पडली नाही मला त्याला कधी देवासाठी। तर इथे माझी सकाळची पूजा झाली आहे, आता झाली आहे माझी पूजा वगैरे। आता मंदिरातून बाहेर निघत आहे आम्ही। इथे युवी स्वतः सायकल चालवण्याचा प्रयत्न करतोय, पेनला बसवला आहे सायकलवर आणि आता जात आहे घरी। पूजा करून आता घरी जायला निघालेला आहो आम्ही। तर संध्याकाळी परत जायचं आहे मंदिरात, सगळा स्वयंपाक वगैरे बनवून देवासाठी वगैरे नैवेद्य न्यायचं आहे। तुमच्यासोबत ते सुद्धा शेअर करणार आहे मी। तर आता घरी जाते आणि भेटूया थोड्या वेळात, आणि संध्याकाळचं मग तुम्हाला दाखवते मी व्हिडिओमध्ये। तर मगाशी घरी आल्यानंतर संध्याकाळ झाली,
5-6 वाजता मी 5 वाजता स्वयंपाकाला लागलेली. स्वयंपाक झाला माझा आणि दिवाबत्ती सुद्धा झाली आणि आता परत मंदिरात जायचं रेडी करून ठेवलेले आहे. आता संध्याकाळच्या पूजेला 6 दिवे घेऊन जायचे. त्यानंतर इकडे प्रसाद बनवलेला आहे, मी प्रसाद घेऊन जायचा आहे आणि जे मगाशींचं जे मंदिरात नेलेलं सामान आहे त्या पिशवीमध्ये भरूनच आहे आणि आता मंदिरात जायचं. पशुपतीचे व्रत केले असेल त्यांना माहीतच असेल पूजा कशी असते. तर संध्याकाळी प्रसाद आणि दिवे घेऊन जावं लागतात, 2 टाईम मंदिरात जायचं असतं. तर चला मी तुम्हाला माझी पूजा पण शेअर करते तुमच्यासोबत. आता मी मंदिरात जाते, हे पण आहे तर थोडं चालतो म्हणले सोबत नेऊन देतो, कारण येताना खूप अंधार होतो आणि तिकडे बघितलंच तुम्ही मगाशी की एकदम झाडं आहे आणि इतकी थंडी असते इकडे. त्याच्यामुळे म्हटलं की सोडून देतो आणि घ्यायला पण येतील ते, म्हणजे तिथेच थांबतील थोडा वेळ. तर चला जाऊया. आम्ही गेलो तेव्हा लेडीजचं भजन सुद्धा चालू होतं. तर इथे बघा सगळ्या लेडीज पूजा करून राहिलेल्या, भरपूर गर्दी आहे इथे. तर यांनी माझा मोबाईल धरला होता थोडा वेळ आणि इथे म्हणजे लेडीज आल्या होत्या पूजा करायला, त्यामुळे यांनी जास्त व्हिडिओ नाही केला, माझा थोडाच व्हिडिओ केलेला आहे. इथे चालू आहे माझी पूजा. आता इथे आलो आहे घरी आणि दारात सुद्धा एक दिवा लावायचा आहे. दिवा वगैरे लावून झाला. आता उर्वरित स्वयंपाक वगैरे आहे तो करून घेते आणि सकाळपासून काही खाल्लेलं नाही, माहितीच आहे तुम्हाला या व्रतमध्ये. तर या व्रतमध्ये फक्त गोड खायचं असतं आणि गोड मला आवडत नाही. फक्त एक केळ खाल्लेला आहे मी सकाळपासून आणि चहा घेतलेला आहे आणि मीठ आणि तिखट नाही खायचं म्हणते असं आईने सांगितलं होतं मला. मी सकाळी साबुदाणा टाकला होता तसा, पण आईने मला सांगितलं नंतर की मीठ पण नाही खायचं आणि तिखट पण नाही खायचं. आणि माझी पहिलीच वेळ आहे तर मला याच्याबद्दल एवढं काही नॉलेज नव्हतं. मी यूट्यूबवर पाहून केली पूजा, माझी इच्छा होती, ऐकलं होतं मी या पूजेबद्दल, म्हणून ही पूजा केली आहे मी. तर चला मी आता पोळ्या वगैरे टाकून घेते आणि भेटूया थोड्या वेळात. तर मंदिरातून आल्यावर पोळ्या टाकायच्या राहिलेल्या होत्या. स्वयंपाक करून गेले होती मी तशी, पण पोळ्या टाकायच्या राहिल्या होत्या माझ्या. तर मी पोळ्या वगैरे टाकून घेतल्या, ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला. तर मी तुम्हाला दाखवते मी काय काय स्वयंपाक बनवला आहे. हे बघा इथे पापड भाजून घेतलेले आहे, डाळ भाजी बनवली होती. आता UVसाठी फिक्की काढून ठेवलेली आहे आणि कढी आत्ताच गरम केली आणि यांचं काही लक्ष नाही राहिलं, उकळून सगळी साडलेली आहे. आणि भात केलेला आहे. त्यानंतर घट्ट अशी डाळ भाजी केलेली आहे आणि पनीरची भाजी केलेली आहे. इथे गरम करून घेतलं मी आणि चपात्या केल्या. ओटा वगैरे स्वच्छ करून घेतला आणि सगळं गरम केलेलं आता. आणि आता जेवण करतो आम्ही. तर सगळ्यात पहिले तुम्हाला माहीतच असेल, ज्यांनी ही पशुपतीचं व्रत केलं असेल, जो आपण मंदिरामध्ये प्रसाद घेऊन जात असतो त्याचा पहिला भाग खायचा, तिसरा भाग खायचा असतो. तर सगळ्यात पहिले मी तो आता प्रसाद खाऊन घेते आणि जेवण करते.
तर इथे मी देवासाठी सुद्धा नैवेद्य ठेवलेला आहे बघा. तर थोडा वेळ वरती ठेवला होता 2 मिनटं आणि त्यानंतर खाली ठेवून दिलेला आहे, कारण देवघरात जागा नाही आहे त्याच्यामुळे. तर चला आता मी जेवण करून घेते. आणि कसा वाटला व्हिडिओ कमेंट्समध्ये नक्की सांगा. काही चूक झाली आहे का माझ्या व्रतमध्ये ते सुद्धा कळत असेल तुम्हाला, म्हणजे तुम्ही केलेलं असेल तर मला कमेंट्स करा तशी. आणि लाईक करा, शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या चॅनलला. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.